आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरामध्ये भाविकांची मोठी गर्दी जमली आहे। विठुरायाच्या मुखदर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली। 6 ते 7 तासांचा कालावधी भाविकांना लागतोय। विठुरायाच्या मुखदर्शनासाठी 6 किलोमीटर पर्यंतची रांग लागलेली आहे। मोठ्या भक्तिमय वातावरणात विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडलेले आहेत। वसीम, आपण पाहतोय पंढरपूर या ठिकाणी भाविकांनी दुमदुमली आहे। या ठिकाणी मोठा भक्ती सागर वारकऱ्यांचा या ठिकाणी आपण पाहतोय। कशा प्रकारचा उत्साह आनंद आहे? निश्चितच पाहिलं गेलं तर आज आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे। तो हा मानला जातो। पंढरपुरात जे आहे ते लाखो वारकरी जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते कमीत कमी ते 20 तास जे आहे तो वारकऱ्यांना लागत आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर जे दर्शनाची रांग आहे ते रांगेमध्ये 1 लाख भाविक जे आहे ते दर्शन रांगेमध्ये असल्याचं आपल्याला सध्या माहिती मिळालेली आहे। एक भक्तिमय वातावरण जे आहे ते मिळालं आपण पाहिलं गेलं तर जे आहे ते पंढरपुरात आपल्याला या दिसतंय। विठुरायाचं गजर करत विठुनामाचा जप करत जे आहे ते हे वारकरी विठुरायाचं दर्शन करत आहेत। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।